पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय 27 फेब्रुवारीला दोघांचं बारामतीमध्ये लग्न होणार आहे। या लग्नाची तारीख सुद्धा निश्चित करण्यासाठी शंकराचार्यांशी चर्चा करण्यात आली। पण असं काय घडलं की पार्थ आणि कायनात दारा यांच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी शंकराचार्यांची भेट घ्यावी लागली? आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। पुन्हा लग्न सराईत रंगले पवार। शंकराचार्यांनी ठरवला वार, उडणार पार्थ आणि कायनातच्या लग्नाचा बार। पवार कुटुंबियांची ही नवी सून कायनात दारा। पवारांच्या घराचं माप ओलांडून ही सुनेत्रा पवारांची सून होणार आहे। त्यांचे नवे फोटोही समोर आले। या फोटोमध्ये त्या पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांसोबत दिसतायत, तर अजित पवारांची आई आशाताई पवार यांच्याबरोबरही कायनातचे फोटो समोर आले। अजित पवारांचा मोठा मुलगा जय पवार, त्यांची पत्नी ऋतुजा आणि पार्थ पवार, कायनात यांचाही एकत्र फोटो दिसतो। पवार कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सनई चौघडे बाजू लागले। पार्थ आणि कायनातच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय। लग्नाचा मुहूर्त 27 फेब्रुवारी 2027 आणि साखरपुड्याचा मुहूर्त 27 जुलै 2026। येत्या सोमवारी पार्थ पवार आणि कायनातचा पुण्यात साखरपुडा होणार आहे। या साखरपुड्याला पवार कुटुंबीय आणि मोजकीच मित्रमंडळी उपस्थित राहणार आहे। तर पार्थ पवारांच्या लग्नाचा बार उडणार आहे तो बारामतीमध्ये पुढच्या वर्षी 27 फेब्रुवारीला। विशेष म्हणजे शंकराचार्यांच्या संमतीनं पार्थ आणि कायनात यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे। 28 जानेवारी 2026 ला अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला। कुटुंबातल्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात शुभकार्य करायचं असेल तर एका वर्षभरात करायला हवं, अन्यथा 3 वर्ष लग्न करता येत नाही अशी एक मान्यता असल्याचं सांगितलं जातं। त्याच संदर्भात पार्थ यांच्या लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा याबद्दल राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी शंकराचार्यांशी चर्चा केली। या संदर्भात शास्त्र काय सांगतं याची विचारणा शंकराचार्यांकडे करण्यात आली। मात्र निधनानंतर वर्षभराच्या आतच लग्न केलं पाहिजे असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये कुठेही नमूद केलं नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं। एका वर्षाच्या आत किंवा नंतरही लग्न करता येतं, त्या संदर्भात कुठलंही बंधन नाही असं शंकराचार्यांनी सांगितल्यानंतर 27 फेब्रुवारीचा मुहूर्त काढण्यात आला। फक्त एखाद्याचं निधन झाल्यानंतर निधनानंतरच्या ज्या विधी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्या विधी पूर्णपणे केल्या पाहिजेत असं त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं खासदार पार्थ पवार यांच्या विवाहाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये असलेली एक चुकीची रूढी किंवा चुकीची परंपरा किंवा चुकीची पद्धत जी विवाहाच्या संदर्भानं आहे त्याची चर्चा व्हावी आणि त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या जागृती व्हावी याच्याकरता म्हणून हे ठिकाण निवडलं आणि त्या संदर्भामध्ये त्याची उकल देखील त्या बाबतीमध्ये आता झालेली आहे। आणि पार्थ पवार यांचा साखरपुडा जो आहे, ज्याला एंगेजमेंट आपण म्हणतो, तो साखरपुडा याच महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये 29 तारखेला तो साखरपुडा आहे। तो फक्त कौटुंबिक पातळीवरचा साखरपुडा, त्या ठिकाणी समारंभ होणार आहे। शंकराचार्यांच्या सहमतीनं पार्थ आणि कायनातचं लग्न 27 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आलंय। पार्थ पवारांच्या होणाऱ्या बायकोचं नाव कायनात दारा असं आहे। त्या मूळच्या पंजाबच्या चंदीगडच्या आहे। त्यांचं शालेय शिक्षण दिल्लीच्या द ब्रिटिश स्कूलमध्ये झालंय, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांचं उच्च शिक्षण झालंय। उच्च शिक्षणानंतर त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये महत्त्वाचं पद भूषवलं। सध्या त्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय सांभाळतात। त्यांचं नाव जे आहे ते कायनात दारा असं नाव आहे। त्या मूळच्या ज्या आहेत त्या चंदीगडच्या आहेत। त्या आता सगळं कुटुंब त्यांचं दिल्लीमध्ये असतं। त्यांचं शालेय शिक्षण जे आहे ते द ब्रिटिश स्कूल, चाणक्यपुरी, न्यू दिल्ली या अत्यंत नामांकित आणि प्रतिष्ठित अशा शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं। आणि त्यांनी NDTV मध्ये रिपोर्टर आणि एडिटर अशा पद्धतीचं त्यांनी काम देखील केलेलं आहे। त्यांच्या कुटुंबाचा रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय आहे। पार्थ पवार आणि कायनात यांनी एकत्र उज्जैनमध्ये महादेवाचं दर्शन घेतलं होतं। त्याही वेळी कायनात पारंपरिक पोशाखात पार्थ यांच्यासोबत दिसलेल्या।
रेवती सुळेच्या लग्नात पार्थ, कायनात आणि सुनेत्रा पवारांची एकत्र एंट्री झाली. त्याच वेळी हीच ती पवारांच्या घरची होणारी नवी सून याचा अंदाज आला होता. आणि आता मामला ऑफिशियल झालाय आणि मुहूर्तही ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.